सुरक्षित जंगलांमध्ये गेला असता वन्य प्राणी आढळतील याची खात्री नाही आणि शहरामध्ये वन्य प्राणी दिसणं म्हणजे दुर्मिळ गोष्ट। पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदाने नाचतायत। मात्र या मोरावर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेक मोरांचा गूढ मृत्यू झालाय। कुणालाही भुरळ घालतील अशी ही दृश्य। मुक्त संचार करणारे हे मोर कुठल्या अभयारण्यातील नाहीत, तर ते आहेत भर पुण्यातले। पुण्यातल्या फातिमा नगरमध्ये ख्रिश्चन धर्मियांची स्मशानभूमी आहे। तिथे हे जवळपास 80हून अधिक मोर वास्तव्याला आहेत। इथे या मोरांचा अगदी मुक्त संचार असतो। विल्सन डिसोजा यांच्यासारखी माणसं तर वेळ आणि पैसा खर्च करून या मोरांना धान्य देतात। या कामात त्यांना इतरही प्राणी आणि पक्षी प्रेमींची मदत होते। त्यांची या मोरांना एवढी सवय झाली आहे की विल्सन डिसोजा यांचा आवाज ऐकताच हे मोर पटापट जमा होतात। हे जे लोक येऊन बिंदा दारू वगैरे जे पितात तिथं आतमध्ये स्वयंपाक करून खातात, मटण बिटन आणून। आता मोराची संख्या आता त्यांच्यामुळे बी कमी होऊ शकते, कारण ते मोर हे कुठेही अंडी घालतात, ते अंडी मिळाली की अंडी फोडून खातात असे। मोरांची पण शिकार करतात। हा, मोरांची शिकार जास्त करून। अनेक वर्षांपासून मोर इथं वास्तव्याला आहेत। विल्सन डिसोजा आणि मोरांचा ऋणानुबंध 10 वर्षाहून अधिकचा आहे। मात्र आता या मोरांवर कुणाची तरी वक्रदृष्टी पडली आहे। गेल्या काही दिवसात अनेक मोरांचा अचानक मृत्यू झालाय। त्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र शिकारीची आणि मटणाची हौस भागवण्यासाठी या मोरांची हत्या झाल्याचा अंदाज आहे। त्याचे पुरावे या स्मशानभूमीत जागोजागी पाहायला मिळतात। दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा तर खचच पडलाय आणि हेच मोरांची संख्या अचानक घटण्याचं कारण आहे असा आरोप होतोय। कारण दारुड्या लोकांची इथे एवढी मोठी संख्या आहे, कंप्लेंट करून इथे लोक थकले। इथल्या सुरक्षा रक्षकांनाही ते मारता येते, म्हणून सुरक्षा रक्षक इथे टिकत नाही ते कामाला। पोलिसांचं सहकार्य नाहीये। पोलिसांकडे कंप्लेंट केले तरी पोलीस इथे लक्ष देत नाही। आता तुम्ही बघितलं काय काय ठिकाणी मोराचे पिसारे पडलेले, तिथं म्हणजे चूल बनवलेली, म्हणजे लोक कापून खाते ते रात्री। ते जाणीवपूर्वक मोरांची हत्या करण्यात आली असेल तर ती गंभीर बाब आहे। नैसर्गिक कारणांमुळे मोरांचा मृत्यू झाला असेल तरी देखील त्याची दखल संबंधितांनी घ्यायला हवी। डिसोजा आणि अजय भोसले यांच्यासारखे लोक मोरांच्या या अचानक मृत्यूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। तसंच हे अचानक मृत्यू कसे रोखता येतील यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत। आतापर्यंत कोणत्याही मदतीशिवाय किंवा संरक्षणाशिवाय हे मोर या ठिकाणी टिकून आहेत। आतापर्यंत माणसांचा या ठिकाणी हस्तक्षेप झाला नाही आणि जो झाला तो या मोरांच्या मदतीसाठीच हे त्यामागचं कारण आहे। अलीकडे मात्र या मोरांना स्वतःची हौस भागवण्यासाठी लक्ष केलं जात आहे। त्यामुळे या मोरांना वाचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे, तरच भविष्यात मोरांचं हे वैभव या ठिकाणी दिसू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।